हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 71. दोघांचं बोलणं पूर्ण होत नाही तोच सम्राटचा फोन रिंग झाला. एका अनोळखी नंबरवरून त्याला फोन येत होता. सीट समोर बसूनच त्याने फोन उचलला. हॅलो. सम्राटने फोन कानाला लावला. समोरील आवाज ऐकून त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला. त्याने एक नजर सीटवर टाकली आणि तो बाहेर आला. आता पुढे. हा बोला मामा. सम्राटने फोन कानाला लावतच म्हटलं. थोडी पैशांची गरज होती. ध्रुवीचे वडील समोरून म्हणाले. ध्रुवी आहे का बरी? सम्राटने काळजीतच विचारलं. नाही बोलायला गेलं तरी ध्रुवीच्या झालेल्या अवस्थेला तो स्वतः देखील जबाबदार होता. कमरेखालील भागाचा सेन्स नाहीये तिला. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणतात, पण ऑपरेशन करून ती पुन्हा नीट चालू शकेल याची खात्री सुद्धा देत नाहीये डॉक्टर. थोडे पैसे पण कमी पडतायत. ध्रुवीच्या वडिलांकडून असं काही ऐकून सम्राटला तिच्याबद्दल थोडं वाईट वाटलं. हे 50 लाख तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते, काळजी घ्या तिची, सम्राट म्हणाला आणि त्याने फोन कट केला. सम्राटला तो क्षण आठवत होता ज्या क्षणी ध्रुवी रागातच त्याच्या जवळ आलेली. भूतकाळात सम्राट एका कॉफी शॉप मध्ये ध्रुवीची वाट बघत होता. ध्रुवी भरपूर रागात होती. आज पण थोडक्यासाठी वाचली ती. ध्रुवीने नाराजी व्यक्त करतच म्हटलं. कोण? सम्राटने विचारलं. त्या सीडची छकुली, जिला तू माझी मुलगी म्हणून त्या सीडकडे दिलीस. तू बोललेलास की ती त्याची आणि माझी मुलगी आहे हे कळल्यावर तो माझ्या जवळ येईल, पण त्याने फक्त तिलाच स्वतःजवळ ठेवून घेतलं. त्याचं सगळं प्रेम फक्त आणि फक्त तिलाच मिळतंय. मला काही मिळतच नाहीये. आता तर ती आद्या पण नाही. मग लग्न करूयात म्हटलं तर ते सुद्धा नाही. छकुलीची आई म्हणून तू त्या घरी राहू शकतेस, पण आमच्या खोलीत अजिबात यायचं नाहीस. हाच एक डायलॉग मला नेहमी नेहमी ऐकवून दाखवतो. तू त्या मुलीला माझ्याजवळ आणून दिलं नसतंस तर हे सगळं झालंच नसतं. मला ती मुलगीच नकोय आमच्या आयुष्यात. आज वाचली पण नंतर नाही वाचणार. खूप डोक्यात गेलीये. ध्रुवी मनातील राग सम्राट समोर व्यक्त करतच म्हणाली. काय केलं तू तिच्यासोबत? सम्राटने घाबरतच विचारलं. आधी तर ध्रुवीने तिने काय केलं हे सांगायला तयार झाली नाही, पण नंतर मात्र तिने सांगितलं. बारबेलच्या रॉड मधील वेट प्लेट तिच्यावर टाकली. डोक्यावर पडायची सोडून नेमकी कमरेवर पडली. नाराजी व्यक्त करतच ध्रुवी म्हणाली. तू वेडी झालीस का? मी तुला आधीच बोललेलो की तू तिच्या जीवासोबत खेळणार नाहीस म्हणून. तू जर एक आई म्हणून तिची जबाबदारी घेऊन दाखवली असतीस तर सीड तुझ्याजवळ पक्का आला असता, पण तू प्रत्येक वेळेला दाखवून दिलं की तुला त्या मुलीचा त्रास होतोय. सम्राट रागातच तिला ओरडला. 4 महिने सांभाळलं ना मी तिला. तुझ्या सीडला ते नाही दिसलं का? रात्रभर झोप म्हणून त्या मुलीने दिली नाहीये. ध्रुवी म्हणाली. असं बोलते जसं काय तूच जागरण करायचीस. मी तिची काळजी घ्यायला म्हणून मावशी ठेवलेली. हे तर तू आणि तुझी आई तिच्यासोबत कसं वागायचे हे चांगलंच माहितीये मला. तुझं कसं आहे माहितीये का? तुला कमळ हवंय पण चिखलात उतरायचं नाहीये. असं थोडी ना चालेल. सम्राट म्हणाला. मला लेक्चर अजिबात नाही द्यायचं. बोटांची टिचकी वाजवत एका वेगळ्याच ॲटिट्यूड मध्ये ध्रुवी म्हणाली. हा ॲटिट्यूड सीडला दाखवायचा, मला नाही. सम्राट सुद्धा रागात बोलला आणि तिथून जाऊ लागला. आता तू कुठे चाललायस? ध्रुवीने विचारलं. तिला किती लागले ते बघायला नको का? सम्राट म्हणाला. एवढं काही नाही लागले, फक्त यापुढे ती चालू शकणार नाही एवढंच.
ध्रुवी क्रूरपणेच म्हणाली. काय? सम्राट मोठ्यानेच ओरडला. माझ्या आणि सीडच्या मध्ये जबरदस्ती घुसलीये ती. तिची हीच शिक्षा आहे. आयुष्यभर ती कधीच चालू शकणार नाही याची पण मी पूर्णपणे काळजी घेईन. अशा पांगळ्या मुलीला आयुष्यभर सांभाळायला लागेल हे बघून सीड सुद्धा तिला स्वतःपासून लांब करेल, ध्रुवी म्हणाली. तिचा तो शब्द सम्राटला आठवत होता. आणि आत्ताचा वर्तमान काळ. कर्माने ध्रुवीला तिथे नेऊन सोडलं होतं जिथे तिने काही वर्षांपूर्वी निष्पाप अशा सानिध्याला घेऊन ठेवलं होतं. ध्रुवीसोबत जे काही घडलं होतं ते सुद्धा सम्राटला खूप काही शिकवून गेलं होतं. ध्रुवीच्या वडिलांसोबत बोलून झाल्यावर तो शून्यात कुठेतरी नजर हरवून बसला होता. आतापर्यंत तरी त्याने केलेल्या कर्मांचा विचार करत संग्राम स्वतःची बॅग भरत होता, सोबत आईसाहेबांची सुद्धा. आईसाहेबांना पुण्यात जाण्यासाठी तो तयार करत होता. आईसाहेब पुण्याला जायला तयार होत्या, पण आईसाहेबांना संग्रामचा अंजलीसाठी घेतलेला निर्णय पटत नव्हता. त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवायला त्याला जमत नव्हती, म्हणून अंजलीबद्दल सुद्धा त्याने त्यांना सांगितलं होतं. आणि अंजली सोबतच संग्राम असणार देखील त्यांना माहीत होतं. त्या लहान नाहीयेत. ज्यांना तुम्ही आवडत नसाल तर तुम्ही का त्यांच्या मागे मागे करताय? तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तिच्यापेक्षा एका सुंदर मुली आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ, आईसाहेब म्हणाल्या. आवाजात पेशवाईपणा होताच. संग्राम त्यांना काही बोलणार त्याआधीच, असं नसतं ग, राज म्हणाला. आईसाहेबांनी आणि संग्रामने त्याच्याकडे पाहिलं. छकुली आणि तो सापशिडी खेळण्यात व्यस्त होते. दोघांची बडबड सुरू होती. राजचा आवाज ऐकून आद्या सुद्धा किचन मधून बाहेर आली. तिला सुद्धा असं जाणवलं की राज आईसाहेबांना म्हणाला. खेळण्यात व्यस्त असणाऱ्या राजला बघून तिने सुटकेचा श्वास सोडला आणि ती पुन्हा किचन मध्ये गेली. तुम्ही तुमचं भजन मंडळ सांभाळा आणि खुश राहा. आतापर्यंत घरात ज्या गोष्टीत तुम्हाला लक्ष देण्याची गरज होती त्यात तुम्ही दिलं नाही, मग आता हे सगळं का? संग्राम म्हणाला. तुम्ही एकदा जी गोष्ट डोक्यात घालून घेतली की ती तशीच करता. मला समजवणंच कठीण आहे. मला जे करायचं ते करा, पण सिद्धराजनं का दूर पाठवताय? आईसाहेबांनी विचारले. आमच्या चिमणीसाठी. तसंही तुम्ही सगळ्यांनी मिळून आध्याला जी वागणूक दिली आहे त्याचा विचार करता ती त्या घरी खुश नाही राहणार. आणि आम्ही इथे असताना किंवा नसताना आध्या आणि सिद्धराजला इथे नाही ठेवू शकत. तुमच्यावर भरोसा ठेवून तुम्ही सुद्धा तुमचे रंग आम्हाला दाखवले होते. आता ह्यावर आम्हाला चर्चा नाही करायची. तुम्ही पुण्याला जाताय आणि आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी, संग्राम म्हणाला. आध्याला संग्रामने तिच्यासाठी घेतलेला स्टँड बघून थोडं भरून आलं. ज्यांना जिथे जायचं त्यांनी तिथे खुशाल जावं. आम्ही आधिराजला आमच्यासोबत घेऊन जाऊ, आईसाहेब म्हणाल्या. किचनमध्ये परातीतील भाकरीवर थाप देणारा आध्याचा हात थांबला. आपल्या मुलाला आपल्यापासून लांब करतायत की काय ही भीती आध्याच्या मनात आली. परत तुम्ही जुन्या विचारात अडकले का काय? वंशाचा दिवा आता दिसतोय तर तुम्हाला. तो पोटात असताना तर त्याला दुसऱ्याचं पाप म्हणून त्याच्या आईला तुम्ही सगळे हिनवत होते. आता सिद्धराजची झेरॉक्स कॉपी दिसली म्हणून लगेच त्याला स्वतःसोबत घेऊन जाण्याचे स्वप्न रंगवताय तुम्ही, संग्राम म्हणाला. परिस्थितीच तशी होती संग्राम, तुम्ही समजून घ्या, आईसाहेब म्हणाले. परिस्थिती तशी नव्हती आईसाहेब. तुम्हाला तुमचे बंधुराज आणि त्या बंधुराजांची सुकन्या महत्वाची होती, संग्राम म्हणाला. असेलही, आम्ही नाकारत नाही, आणि ती आमची चूक होती जी आम्ही आधीच मान्य केली. आता प्रश्न आमच्या सिद्धराजचा आहे. स्वतःचं घर असताना असं दुसऱ्या देशात त्यांना पाठवण्याची काय गरज आहे, आईसाहेबांनी विचारलं. गरज आहे म्हणून पाठवतोय, समजून घ्या जरा. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायला नका लावू आम्हाला. संग्रामचा आवाज थोडा वाढला. आईसाहेबांचे डोळे पाणावले. संग्राम त्यांची समजूत करण्याला त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्यांना थोडं त्यांचं आयुष्य जगू दे.
त्यांना मनापासून पेशवेजीतमध्ये यावंसं वाटलं तर ते दोघे येतील. त्या दोघांचं इंडियात राहणं तुम्ही विचार करताय तेवढं सोपं नाहीये. समजून घ्या, प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगू नाही शकत. संग्राम म्हणाला. आईसाहेबांच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसत त्याने त्याचं डोकं स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांना शांत केलं. तुमची पण काळजी वाटते आम्हाला. सोडून द्या ना त्या मुलीचा नाद. पुढे जाऊन तुम्हाला काही झालं मग? आईसाहेब म्हणाले. असं काही नाही होणार. मी बोलतोय तसंच होणार. राज पुन्हा मोठ्याने ओरडला. पुन्हा सगळ्यांनी माना त्याच्याकडे वळवल्या. छकुली आणि त्याची खेळावरून भांडणं सुरू झाली होती. पप्पा, लॅग चीटिंग करतोय. सापाने खाल्लं तरी खाली येत नाही. बोलतोय असं नाही होणार. मी बोलतोय तसंच होणार. आणि बोलतोय साप कधी कधी गिलत नसतो. छकुलीने संग्रामकडे तक्रार केली. त्याला भूक लागते तेव्हा तो खाणार ना. आता त्याला भूक नाही लागली. राज उत्तरला. तो तुझ्या कानात येऊन बोलला काय? संग्रामने विचारलं. मला त्याच्याकडे बघून असं जाणवलं. राज म्हणाला. चिटल आहे हा. छकुली म्हणाली. वाघ आहे मी. वाघ कधीच चिटिंग नाही करत. येतो मी खाली. काल फुगवतच तो छकुलीला म्हणाला. वाघाची शिकार करताना सेफ्टी पण बाळगत जा रे सापा. नाहीतर वाघाला तुझी शिकार करायला वेळ नाही लागणार. जनहित में जारी. राज संग्रामचा डायलॉग मारतच सापशिडीमधल्या सापावरून सोंगटी खाली उतरवतच म्हणाला. आपण काही वेळापूर्वी गाडीत मारलेला डायलॉग राजच्या तोंडून ऐकून संग्रामचे डोळे मोठेच झाले. राजने संग्रामकडे पाहिले, जो त्याच्याकडेच बघत होता. उजवा डोळा मिटून राजने संग्रामला डोळा मारून दाखवले. संग्राम आईसाहेबांच्या बाजूचा उठला. राजला जवळ येत त्याला उचलून घेत त्याने टेबलवर उभं केलं. आमची कॉपी करणं बंद करशील तेव्हा तू आमच्यासारखं बनशील. कारण आम्ही कोणाचीही कॉपी करत नाही. तुझ्या एवढे असताना आम्ही फक्त आणि फक्त त्याच गोष्टी करायचो जे आमच्या आईसाहेब आम्हाला सांगायच्या. त्यांना त्रास होणाऱ्या गोष्टी आम्ही नाही करायचो. आमचे डायलॉग मारून आमच्यासारखं नाही बनणार. संग्राम राजला समजवतच म्हणाले. आम्ही पण आमच्या आईसाहेबांचं ऐकतो. ती सांगेल ते करतो पण आम्ही. राज म्हणाला. तू सुधारणार नाहीस ना? संग्रामने हसतच त्याचे गाल ओढले. वाघ आहोत आम्ही. संग्रामच्या नजरेला नजर भिडवतच तो म्हणाला. ए आद्या, याला आवर जरा. संग्राम ओरडला. आद्या किचनमधून बाहेर आली. काय झालं? तिने विचारलं. आम्ही मोठ्या पप्पांसारखं बनणार ना? संग्रामच्या गळ्यात हात घालतच राजने आद्याला विचारलं. बाहुबली बघितलास तेव्हा तुला बाहुबली बनायचं होतं. पुष्पा बघून आलास तेव्हा तुला पुष्पराज बनायचं होतं. आता भाईंना बघतोयस तर भाईंसारखं बनायचंय तुला. उद्या दुसरं अजून कोणी दिसलं तर तुला त्याच्यासारखं पण बनावंसं वाटेल. तुझं नक्की कोणासारखं बनायचं ठरलंय ना ते मला सांग आणि मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. असं उत्तर देऊन आद्याने राजला तोंडावर पाडले. सगळेच त्याला हसू लागले. पण करून त्याने टेबलवरून उडी मार. आता माझं फायनल ठरलंय ग. मला मोठ्या पप्पांसारखंच बनायचंय. मी उद्यापासून जिम मध्ये पण जाणार आहे म्हणत राज आद्याच्या मागोमाग किचनमध्ये शिरला. एवढी लहान मुलं जिमला नाही जात. आद्या म्हणाले. ते जात नाही पण मला जायचंय ना. राज म्हणाला. नाही म्हटलं ना. आद्या दरडावतच म्हणाले. प्लीज ना ग, मी तुझा स्वीटहार्ट आहे ना. आद्याला मस्का पॉलिश करतच राज म्हणाला. त्याचे डायलॉग ऐकून संग्राम हसू लागला. ओ गॉल, हा मुलगा आईला वेलं कलणार. छकुलीने डोक्यावर हात मारून घेतच म्हटलं. संग्रामने तिला उचलून घेतलं आणि सोफ्यावर बसला. खूप वेळ तो तिला न्याहाळत बसला होता. तिचे क्लिपमधून बाहेर आलेले केस नीट करत त्याने त्यावर व्यवस्थितपणे पुन्हा क्लिप लावला. तुम्ही कुठेतरी चालले ना? छकुलीने विचारलं. संग्रामने हो म्हणून मान डोलवली. मी पण येऊ तुमच्यासोबत? छकुलीने विचारलं. संग्रामने तसंच नाही म्हणून मान डोलवली. एकटे चालले काय? पुन्हा एक प्रश्न.
संग्रामने पुन्हा हो म्हणून मान डोलवली. मम्मीला आणायला ना? छकुलीने विचारलं. तुला कोण बोललं? संग्रामने विचारलं. मी, म्हणत राज संग्रामच्या बाजूला येऊन बसला. मम्मी लागवली काय तुमच्यावर? लाज बोलला की तुमचा आणि मम्मीचा ब्रेकअप झाला? छकुलीने गंभीर होतच विचारलं. संग्रामने तिरपी नजर राजवर फिरवली. ती हा घरी राहते ना, मग तिला सगळं माहिती असायला हवं ना, म्हणून मी सांगितलं. छोटंसं तोंड करतच राज म्हणाला. छकुलीने संग्रामची हनुवटी धरत त्याचा चेहरा स्वतःकडे केला. आम्ही तुम्हाला खूप मिस केलं, छकुली म्हणाली. संग्रामच्या छातीवर डोकं टेकून ती बसली. आम्ही पण तुम्हा दोघांना खूप मिस करू. संग्रामने दोघांना घट्टपणे स्वतःच्या मिठीतच घेतलं. पलत कधी येणार? छकुलीने विचारलं. संग्रामने तिच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तिला मिठीत घेऊन तो शांत बसून राहिला. दाराची बेल वाजली. राज पळतच दरवाजा उघडायला गेला आणि एकीकडे संग्रामचा मोबाईल रिंग झाला. खिशातून त्याने मोबाईल काढून कानाला लावला. अर्णव रेड्डीचा त्याला फोन आला होता. 24 तास बाकी आहेत फक्त, तरी माझा माणूस तुझ्या दारात हजर आहे डिवोर्स पेपर घेऊन. माझा ऐकशील तर सही करून टाक, अर्णव म्हणाला. बहुतेक तू नियम नीट वाचलेले दिसत नाही. तुझ्याजवळ असणारे पेपर एकदा नीट बघशील तर त्यात एकदम छोट्याशा अक्षरात मी एक नोट लिहिली आहे. ही डील मुंबईत ठरलीये तर मुंबईतच होईल. दोन्ही पक्ष मुंबईत राहूनच ही स्पर्धा खेळतील. विक्टीम सुद्धा मुंबईतच राहील. पण तू आहेस की 24 तासातच हरलास, संग्राम म्हणाला. अर्णवने पुन्हा ते पेपर हातात घेतले ज्यावर त्याने सही केली होती. संग्राम बोलतो त्याप्रमाणे त्याने नोट म्हणून खरंच तो बोलतो तसला एक नियम लिहिला होता. सगळे नियम असे मोठ्या अक्षरात लिहिलेले, मग हा एवढ्या छोट्या अक्षरात का लिहिलास? अर्णवने विचारलं. कारण, संग्राम सूर लावतच म्हणाला. कारण, अर्णवने विचारलं. असंच, मज्जा, म्हणत संग्राम हसू लागला. हसून घेतली. ती माझी आणि अंजलीच्या लग्नाची तारीख फिक्स होते, अर्णव म्हणाला. आमच्याशिवाय लग्न होणं कठीण आहे रे. लवकरच भेटू आपण. आम्ही आजच निघतोय तुझ्याकडे यायला, संग्राम म्हणाला. कुठे, मद्रासला? म्हणत अर्णव क्रूर हसू लागला. आम्ही तुला मूर्ख वाटतोय जे अंजलीच्या मावशीला भेटायला मद्रासला जाऊ? ची अंजू थोडीशी भोळी आहे रे. तिला वेड बनवलं तसं आम्हाला नाही तुम्ही बनवू शकत. बरं अंजूला सांग, आज जो साऊथवाला गेटअप तिने केलेला त्यात ती खूप हॉट दिसत होती. आणि तो डोसा ना थोडा सॉफ्ट आहे. अंजूला ना क्रिस्पी डोसा आवडतो. अंजूच्या मावशीला माझा हा निरोप पण दे, संग्राम म्हणाला. तसं अर्णव रेड्डी आणखीनच गंभीर झाला. काय झालं? शॉक लागला काय? म्हणत संग्राम हसू लागला. तुला माहितीये तर मी कुठे आहे ते? अर्णवने विचारलं. कुठेही असशील, आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आमच्या अंजूसोबत घेणं देणं आहे. तुला कोण कुत्रं तरी विचारतंय का? जिच्या मागे लागलायस ती तरी ठीक घालते का तुला ते बघ. आणि आमची पॅकिंग चालू आहे, डिस्टर्ब करू नकोस आम्हाला, संग्राम म्हणाला. इथे येण्याची हिंमत तर तू अजिबात करू नकोस. इथे फक्त आणि फक्त माझंच राज्य चालतं, अर्णवने धमकावलं. बस कर रे. तुझ्या असल्या डायलॉगवर भीती वाटण्याऐवजी हसू येतंय आम्हाला, संग्राम म्हणाला. असं बोलतोयस मग येच तू. तुझं दणक्यात स्वागत करायला माझी माणसं तयार आहेत. अर्णव रेड्डीने संग्रामला धमकी दिली आणि फोन कट केला. मोठे पप्पा, तो माणूस हे पेपर्स देऊन गेला. तुमची सिग्नेचर हवी आहे त्यांना, राज म्हणाला. आमच्या बॅगेत ठेवते पेपर्स, संग्राम म्हणाला. राजने अगदी शहाण्या बाळासारखं ते पेपर्स बॅगेत ठेवले. आद्या संग्रामजवळ येऊन बसली. तुम्ही स्वतःचा जीव नका ना धोक्यात घालू. मला खूप काळजी वाटते तुमची. प्रश्न छकुलीच्या मम्मीचा आहे ना, मग आपण सगळे मिळून मद्रासला जाऊयात. त्यांची समजूत काढून त्यांना घेऊन येऊयात. पण तुम्ही एकटे नका जाऊ, आद्या संग्रामला समजावतच म्हणाली.
जर त्या मुलीचीच यांच्याजवळ येण्याची इच्छा नाही, मग त्या मुलीची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही ना. तिच्यासारख्या भरपूर मुली आम्ही यांच्यासाठी घेऊन येऊ. तिच्यात काय आहे एवढं? आईसाहेब पुन्हा तेच म्हणाल्या जे त्यांनी मगाशी म्हटलं होतं. आध्याने संग्रामकडे पाहिलं. संग्राम निर्विकार होता. अण्णांना कळलं तर अण्णा तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही, आईसाहेब म्हणाल्या. म्हणून अण्णांना कळण्याआधी आम्ही चाललोय ना. अण्णांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार नाही याची काळजी सुद्धा घेतलीये. आणि तसंही आम्ही आज थोडी ना चाललोय, 2 दिवसांनी जाणार आहोत. आता या विषयावर कोणीही आमच्यासोबत बोलणार नाही. आम्हाला भूक लागलीये, जेवायला वाढा, संग्राम म्हणाला. आद्याने सगळ्यांना जेवायला वाढा. आईसाहेब आणि आद्याला संग्रामचं भरपूर टेन्शन आलं होतं. अंजलीच्या प्रेमात वेड लागलेल्या संग्रामला तिच्याशिवाय काही दिसतच नव्हतं. जिच्या मागे तो स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालायला तयार होता, ती खरंच आपल्या प्रेमाच्या लायक आहे का, हा विचार सुद्धा तो करत नव्हता. तो जेवताना दोघी फक्त त्याला न्याहाळण्याचं काम करत होत्या. मध्यरात्री 2 वाजता सगळेच अगदी गाढ झोपेत होते. राज आणि छकुली दोघेही संग्रामला बिलगून झोपले होते. दोघांनाही स्वतःपासून लांब त्याने केलं. दोघांच्याही गालावर त्याने ओठ टेकवले. एक नजर आईसाहेब आणि आध्यावर त्याने टाकली आणि स्वतःची बॅग घेऊन तो घराबाहेर पडला. आपण 2 दिवसांनी बाहेरगावी जाणार आहोत असं त्याने घरच्यांना खोटं सांगितलं होतं, जेणेकरून दोघे शांतपणे झोपतील. रात्रीच्या फ्लाईटनेच तो त्याच्या अंजलीला भेटायला निघून गेला. पण ते ठिकाण मद्रास नव्हतं. अंजली कुठे आहे हे कळेलच पुढील पर्वात. 5 दिवसांनी सिद्धराजला डिस्चार्ज मिळाला होता. छातीवरची जखम त्याची भरली नव्हती. त्याला भरपूर आरामाची गरज होती. छकुलीला बघून त्याला खूप छान वाटलं होतं. तिला उचलून घ्यायची ताकद त्याच्यात नव्हती, पण आता त्याची छकुली तर चालू शकत होती. आधाराशिवाय तिची स्वतःच्या दिशेने येणारी पावलं बघून सिद्धराजला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आश्चर्यचकित होत त्याने आध्याकडे पाहिलं. सरप्राईज आहे हे तुमच्यासाठी, आध्या म्हणाली. छकुलीसाठी तिच्या आयुष्यात असणाऱ्या तिच्या खऱ्याखुऱ्या बाबाला ती बिलगली. आम्ही तुला खूप मिस केलं. तुला खूप दुखत होतं ना. तुला दुखत होतं म्हणून मला पण दुखत होतं, म्हणत ती रडू लागली. आम्ही पण खूप मिस केलं तुला, म्हणत सिद्धराजने तिच्या गालाचे मुके घेतले. राज आध्याला बिलगून दोघांना फक्त बघण्याचं काम करत होता. सिद्धराजचं लक्ष त्याच्याकडे गेलं तसं त्याने त्याला सुद्धा जवळ बोलवलं. राजने तसं मान वर करून आध्याकडे पाहिलं. तुझे बाबा आहेत, जा, आध्या म्हणाली. तसं राज सुद्धा येऊन सिद्धराजला बिलगला. सिद्धराजने त्याच्या गालाचे मुके सुद्धा घेतले. बाबा हा चिटल आहे, सापशिली खेळताना खूप चिटिंग करतो. छकुली राजची सीडकडे तक्रार करू लागली. लहान मुलांना सगळं माफ असतं ग चिमणे, लहान मुलांनी चिटिंग केली तर चालते, राज म्हणाला. राजच्या तोंडून चिमणे हा शब्द ऐकून सिद्धराजला हसू आलं. दोघांचीही सिद्धराजच्या मांडीवर बसून बडबड सुरू झाली होती. आज रात्रीची तिकीट आहे जर्मनची, तुम्हालाच प्रवास झेपणार आहे का, आध्याने विचारलं. भाईबद्दल काही माहिती पडलं, सिडने काळजीतच विचारलं. आद्याने नाही म्हणून मान डोलवली. आम्हाला जर्मनी नको वाटतंय. तोपर्यंत भाईंबद्दल काही कळत नाही तोपर्यंत आपण इथेच राहूया, सिद्धराज म्हणाला. आद्याने नेहमीप्रमाणे सिद्धराजच्या बोलण्यावर हो म्हणून मान डोलवला. मला पण भाईंची खूप काळजी वाटते, आद्या म्हणाली. तोच आद्याचा मोबाईल रिंग झाला. मी उचलणार, म्हणत राजने पळतच मोबाईलवर झडप घातली. हॅलो, मी राज बोलतोय. आपण कोण बोलतोय? राजने फोनवर बोलायला सुरुवात केली. मोठे पप्पा तुम्ही? राज खुश होतच मोठ्याने ओरडला. राजने असं म्हणतात सिद्धराजने एक हात स्वतःच्या छातीजवळ नेला. हलकाच दाब छातीवर दिला, जेणेकरून छातीतून जाणवणाऱ्या वेदना कमी होतील. आणि तो धडपडतच राज जवळ आला. त्याने त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला. भाई, कुठे आहेस तू? सेडने विचारलं.
आमची काळजी करू नकोस. आज रात्रीच्या फ्लाईटने गप्पपणे जर्मनीला निघून जा. जर तू इथे राहिलास तर चिमणीला कायमचं गमावशील. या व्यतिरिक्त आम्ही काहीच सांगू शकत नाही, संग्राम म्हणाला आणि नेहमीप्रमाणे बोलणं अर्धवट ठेवत त्याने फोन कट केला. सिडने पुन्हा त्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण फोन स्विच ऑफ येत होता. आम्हाला बोलायचं होतं मोठ्या पप्पांसोबत, राज नाराज होतच म्हणाला. परत करेन तो फोन. राजच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच सिड म्हणाला. काय बोलले भाई, आहेत ना नीट? आध्याने विचारले. पण आध्याच्या प्रश्नाचं उत्तर सिड जवळ नव्हतं. सिड संग्रामच्या बोलण्याचा विचार करू लागला. मला पण पप्पांसोबत बोलायचं होतं. इतका वेळ शांत बसलेली छकुली म्हणाली. छकुली संग्रामला फक्त पप्पा बोलतेय हे बघून सिद्धराजला पुन्हा आश्चर्य वाटले. विचार करतच तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. पुढे जाऊन काय करायचं हेच त्याला कळत नव्हतं. आध्याचा हात त्याच्या खांद्यावर येऊन पडला. आपण आज रात्री जर्मनीला जातोय. सिद्धराज तिच्याकडे बघतच म्हणाला. संग्रामला अशा अवस्थेत सोडून जायला त्याला खरं तर नको वाटत होतं. पण इथे प्रश्न त्याच्या छकुलीचा होता. काळजावर दगड ठेवत तो त्याच्या परिवारासोबत जर्मनीला जायला तयार झाला. जर्मनीमध्ये त्याच्या प्रत्येक गोष्टीची संग्रामने सोय केली होती. तिथल्या गर्दीत हे चौकोनी कुटुंब सहज ऍडजस्ट सुद्धा होईल याची खात्री संग्रामला होती. राज आणि चिमणीसारखं एंटरटेनमेंट त्या अनोळखी शहरात त्यांच्या सोबत असणार म्हणजे लाईफ सुखमयच असणार. राजकारण, ज्याने पेशवेजीच्या परिवाराची वेगवेगळी रूपं दाखवली. अध्याय असं पात्र आहे कथेतील जिचं संपूर्ण भाग्य जणू संग्रामनेच लिहिलंय. सिद्धराज, ज्याच्याबद्दल एकच लाईन बोलली जाईल ती म्हणजे साधेपणा. साधेपणा सुद्धा कधी कधी लाखो मन जिंकून जातो. सम्राट, जो एक विलन म्हणून समोर आला पण सिडमधील चांगुलपणाने सम्राटमधील विलन नाहीसा करून गेला. ध्रुवी, तिला शेवटी का होईना तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली. संग्राम म्हणजे एक न कळणारं कोड. टोकटोक बोलणं आणि थंड डोक्याने गोष्टी हाताळणं ते सुद्धा अगदी पद्धतशीरपणे. ज्याने त्याच्या भावाचा परिवार एकत्र आणून त्याला त्याच्या आयुष्यात सुखी ठेवण्याचा आतोनात प्रयत्न केला आणि त्या भावाला सुद्धा त्याने मोठं मन करून माफ केलं, ज्याने त्याच्या परिवाराची ताटातूट केली. आता स्वतःच्या संसाराची घडी तो कशी नीट करेल, नक्की कुठे गेलाय तो, हे कळेलच पुढील पर्वात. प्रेम सुद्धा करणारी आणि तितकाच राग सुद्धा करणारी अंजली संग्रामची होईल, ते सुद्धा कळेल पुढील पर्वात. राजकारण या विषयावर कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता. होप सो आतापर्यंतचा स्टोरीचा प्लॉट तुम्हाला आवडला असेल. राज आणि चिमणीबद्दल मुद्दामूनच नाही लिहिलं, कारण त्यांचं भरभरून कौतुक करायला तुम्ही आहात. नवीन पर्व कधी येईल हे मी आत्ता नाही सांगू शकत, कारण जो उत्साह मला कथा लिहिण्यासाठी हवा तो उत्साह ही कथा लिहिताना येत नाही. मी कथा इथपर्यंत फक्त आणि फक्त त्याच वाचकांसाठी पूर्ण केली आहे ज्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माझ्या लिखाणावर कमेंट्सद्वारे प्रेम व्यक्त केलं. थँक्स टू ऑल.